नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी संडे स्पेशलमध्ये बनवणार आहे चिकन करी। अगदी साधी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझ्या पद्धतीने बनवलेली चिकन करी आहे आणि अगदी कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे, तर खूपच छान आणि टेस्टी अशी बनलेली आहे। तर ही रेसिपी मी कुकरमध्ये बनवलेली आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे चिकन अगदी कमी वेळात शिजलं जातं, तरी पण मी कुकरमध्ये एक शिट्टी देऊन चिकन करी बनवणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की सांगा आणि नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। मसाल्यासाठी आपण 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घेणार आहोत। नंतर आपण त्यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि 2 वेलची घेणार आहोत। हे सुद्धा त्यासोबत आपण भाजून घ्यायचं आहे। अगदी कुरकुरीत अशा प्रमाणे भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही भाजायचं आहे, जेणेकरून आपला मसाला चांगला मिक्सरमध्ये बारीक होईल। हे सर्व बारीक करण्याआधी गार करून घ्यायचे आहे। बारीक करताना आपण 1 चमचा तिखट ॲड करायची आहे। तर आपला मसाला तयार झालेला आहे अशा प्रकारे। नंतर आपण कुकरमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे। नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा अगदी चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। अगदी चांगल्या प्रकारे म्हणजेच कांद्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे। कांदा आणि आलं लसूण पेस्ट अगदी चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा, लसूण, आलं हे सर्व एकत्रित होत आले भाजून की आपण नंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन, त्याला हळद मीठ लावलेले आणि थोडंफार तिखट लावलेले चिकन आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी दही फेटून घेतलेले होते, दही मी 1 वाटी ॲड केलेला आहे। दही घालून झाले की ते देखील आपण चिकन सोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेण्यासाठी हलवून घ्यायचं आहे। नंतर आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला होता, मसाला पावडर जी होती ती आपण त्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती देखील चमच्याने आपण हलवून घ्यायची आहे, एकत्र करून मिक्स करून घ्यायची आहे। सर्व मिश्रण एकत्र करून झाले की त्यामध्ये आपण मिरची ॲड करणार आहोत। मिरची आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण ॲड करू शकता। मी 4 ते 5 पाकळ्या मिरचीच्या टाकलेल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत त्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी आणि टेस्ट देखील जरा वेगळी लागते मिरचीमुळे। तर अशा प्रकारे आपल्या चिकनला उकळी आलेली आहे। तर फ्रेंड्स, चिकन शिजण्यासाठी जास्त असा वेळ लागत नाही, पण तरी देखील मी कुकरला एक शिट्टी देऊन चिकन शिजवून घेणार आहे चांगल्या प्रकारे अगदी। आणि एक शिट्टी कुकरला दिली की खूपच टेस्टी अशा प्रकारे होतं चिकन आणि टेस्ट ही खूप छान होते, कारण आपण कुकरला झाकण लावून ठेवलेलं असतं त्यामुळे, आणि आतल्या आत ते शिजलं जातं चांगल्या प्रकारे आणि त्याची टेस्ट अगदी छान होते अशी। तर आता आपलं चिकन एक शिट्टी देऊन शिजलेलं आहे, कुकर देखील गार झालेला आहे। तर आपण चेक करून घेऊयात आपलं चिकन कसं शिजलेलं आहे आणि करी देखील खूप छान आणि कलर देखील खूप छान आलेला आहे करीचा। तर अगदी साध्या सिंपल अशा पद्धतीने आपण चिकन करी बनवलेली आहे आणि खूपच झटपट अशी बनलेली ही रेसिपी आहे। तर चिकन करी आपली तयार झालेली आहे। तर चिकन करी बनवताना आपण यामध्ये तिखट ॲड केलेलं नाही आहे, कारण चिकन स्वच्छ धुवून झाल्यावरती आपण त्याला हळद, तिखट, मीठ लावून ठेवलेलं होतं, म्हणून आपण तिखट ॲड केलेलं नाही आहे। पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन तिखट त्यामध्ये ॲड करू शकता तिखटपणा येण्यासाठी। तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी खूप साधी, सिंपल आणि सोपी आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।